आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सध्या आहे व महाराष्ट्रभरातील शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। उपोषणाला आज 5वा दिवस असून महाराष्ट्रभरातून शिक्षक या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी अन्नत्याग त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे व आपण त्यांच्या संगे संवाद साधणार आहोत व त्यांच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या बघणार आहोत। मी सेवानिवृत्त शिक्षिका सौ शीतल श्याम पिसाट, ठाणे जिल्हा शहापूर। मी सेवानिवृत्त झाली। सरकारने मला पेन्शन न देऊन माझा स्वाभिमानच काढून घेतलेला आहे। मी स्वाभिमानाने न जगावं, लाचार व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे की काय अशी मनात शंका येते। मला आमरण उपोषण करायची गरजच लागणार नाही। एका दिवस कदाचित टेन्शन घेऊन अटॅक सुद्धा येऊ शकतो, इतकी परिस्थिती वाईट होऊ शकते। स्त्रिया व्यक्त होतात, पुरुष व्यक्त होत नाही। इथे माझे बंधू आहेत काही, तेही तसेच करतील। 8-8, 9-9 वर्ष जर त्यांना पेन्शन नाही आहे तर ते काय करणार आहे। आता ताकद आम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये काम करतो, पण जेव्हा ताकद संपेल आणि हात पसरायची वेळ येईल तेव्हा तो स्वाभिमान गेलेला असेल आणि तेव्हा खूप वाईट वाटेल आणि त्या आजारात कदाचित आम्ही जाऊ शकतो। तुमचं पेन्शन तुम्हालाच ठेवायला लागेल अशी वेळ येऊ देऊ नका। माझी सरकारला विनंती आहे की हे जे इथे सगळे आहेत आणि ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव्या एवढी विनंती आहे। मी महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः किंवा टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक संपत कदम नाशिकहून आलो। आम्ही महाराष्ट्रातून या ठिकाणी अन्नत्याग साखळी उपोषण 17 तारखेपासून सुरू केलं। आज 5वा दिवस आहे। आम्ही यापूर्वी या अन्नत्याग साखळी उपोषणाच्या अगोदर वेगवेगळ्या मंत्र्यांना निवेदन दिलीत। जर आमच्या मागण्या विचार होत असेल तर आम्ही पुढचं आंदोलन सुरू ठेवणार नाहीत असं कथन केलं, परंतु त्या मागण्यांचा कुठल्याही प्रकारे विचार न करता मग आम्ही 17 तारखेपासून आज 5वा दिवस आहेत अन्नत्याग साखळी उपोषण आमचं तीव्रपणे चालू आहे। आमची प्रमुख मागणी आहे की 2005 पूर्वी फक्त जाहिरात व अध्यादेश होती आणि त्यानंतर 6, 7, 8 अशा नंतर त्यांना नियुक्त्या मिळाल्या। 2009 पर्यंत अशा सरकारी कर्मचाऱ्यांना 1982 ची निवृत्ती वेतन योजना लागू केली, परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2005 पूर्वी अंशतः किंवा टप्पा अनुदानावरती नियुक्त असलेली हे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे यांनी प्रत्यक्षपणे काम केलेलं आहे, त्यांच्याकडे पुरावा आहे। उदाहरणार्थ सेवा पुस्तिका असेल, शिक्षण अधिकाऱ्यांकडनं मिळालेली जी काही अप्रूव्हल्स किंवा प्रस्ताव मंजुरीची मान्यता असेल, शिक्षण उपसंचालकांची मान्यता असेल, त्याचबरोबर वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये ती सेवा ग्राह्य धरलेली आहेत। त्याचे पगार पण काहींना मिळाले, काहींना नाही मिळाले, तो सरकारचा प्रश्न आहे। सरकारकडे त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून टप्प्याटप्प्याने आम्हाला अनुदान मिळालं, म्हणून आम्ही रास्तपणे 2005 पूर्वी या सेवेत होतो। सरकारने शासकीय आणि निमशासकीय असा भेदाभेद करून शासकीय कर्मचाऱ्यांना 5000 कर्मचारी असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे शिक्षक असतील, आरोग्य खात्यातील कर्मचारी असतील, अशा अन्य वेगवेगळ्या खात्यातील कर्मचाऱ्यांना जुनी 1982 ची सेवानिवृत्ती योजना लागू केली। परंतु आमच्या या पीडित बांधवांना, आमच्यातले बरेच लोक रिटायर झाले, त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे। काही लोक आमच्यातले वॉचमन म्हणून काम करतात, भाजीपाला विकतात, कुणाच्या तरी शेतावर रोजाने मजुरी करतात। नवे 58-60 वर्षाच्या पुढील आमच्या शिक्षिका भगिनी दुसऱ्याच्या ठिकाणी भांडे घासायला सुद्धा जातात। एवढी वाईट अवस्था या ठिकाणी या शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निर्माण झालेली। खरे पाहता हा शिक्षक एक भावी पिढी घडवतो आणि त्या पिढीच्या हातात या देशाचं भवितव्य असतं। असं या देशाचं भवितव्य घडणाऱ्या पिढीला हा शिक्षक शिकवतो, ज्ञानदानाचं काम करतो आणि त्याचा हा प्रश्न सरकारने घेतला नाही। आणि म्हणून ही जी पेन्शन योजना आहे त्याचे खरे आम्ही हक्कदार आहोत, आम्ही न्यायिक आहोत आणि म्हणून हे अन्नत्याग साखळी उपोषण आम्ही आज 5 दिवस झाले आम्ही या ठिकाणी करत आहोत। काय वाटतं दादा, आपण नेमके कुठून आलेत? आपण नेमके कुठून? मी
आपल्या या सदर संघटनेचा राज्य संपर्क प्रमुख भास्कर देशमुख। मी नवी मुंबईतून आलो आहे। मला एक तुम्हाला प्रश्न आहे, वास्तविक शिक्षक लोकांवर उपोषणाची वेळच यायला नाही पाहिजे, एवढं जागरूक सरकारने राहायला पाहिजे, परंतु दुर्लक्षित असं वाटतंय हे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या संबंध महाराष्ट्र राज्याला आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो की जे शिक्षणावरती आपण जो पैसा खर्च करतो तो खर्च नसतो, ती इन्व्हेस्टमेंट असते। कारण भावी पिढी घडवण्यासाठी आपण ते पैसे खर्च करत असतो, तर ता खर्च नसून ती एक इन्व्हेस्टमेंट आहे। त्यासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून सरकारने त्याच्याकडे पाहावं। आणि मला एक सांगावंसं वाटतंय की या ठिकाणी की जे 2005 पूर्वी नियुक्त झाले आहेत, आपण 2005च्या नंतर त्यांना अनुदान आलेलं आहे, अशा महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना शासनाने जुनी पेन्शन द्यावी। कारण त्याचा अगदी साधा सोपा आहे, कारण महाराष्ट्र राज्याच्या सरकारी आस्थापनाच्या इतर सर्व आस्थापनांना जुनी पेन्शन लागू केली आहे। या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू शकतो की ज्यांची केवळ जाहिरात निघाली होती पण नियुक्ती नव्हती, केवळ अधिसूचना निघाली होती पण भरतीही झाली नव्हती, अशा शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली आहे। परंतु माझे शिक्षक शिक्षकेतर बांधव 2005 पूर्वी विना वेतन अनेक वर्ष काम करत होते, उपासमारी सहन करून काम करत होते। अल्पशी त्यांना अनुदानातली नोकरी मिळाली आहे आणि ते सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा त्यांना मोलमजुरी करायची पाळी आली आहे। हे अत्यंत वाईट आहे, विदारक चित्र आहे। कारण आमच्या नवी मुंबईमध्ये तुमच्या चॅनलने एक दिवशी या, मी तुम्हाला संधी देतो की नवी मुंबईमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आमचे रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा चालवत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं, ज्या पालकांबरोबर हितगुज करून मुलांचं भविष्य घडवलं, त्या पालकांना आणि मुलांना रिक्षाची सेवा देण्याची जर वेळ आपल्या शिक्षक बांधवावर येत असेल, संबंध महाराष्ट्राला माझा प्रश्न आहे। आपली भारतीय संस्कृती आई वडील गुरुजन यांना दैवत मानते। जर आपल्या या दैवता समान गुरुजनांना जर स्वतःच्या उपजीविकेसाठी रिक्षा चालवावी लागत असेल, आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये साहेब काही आमचे सेवानिवृत्त बांधव या बांधकाम साईट वरती सिमेंटच्या गोण्या उचलतायत, मजुरीचं काम करतायत। एक माझे शिक्षक बांधव त्याच्या विद्यार्थ्याच्याच दुकानामध्ये 500 रुपये हजेरीने म्हणजे रोजंदारीने 500 रुपयाने विद्यार्थ्याच्या दुकानामध्ये काम करत आहेत। या आपल्या गुरुवर्यांचा बहुमान राज्य सरकारने करावा आणि लवकरात लवकर त्यांना जुनी पेन्शन द्यावी आणि त्यांची जी नामुष्की होत आहे ती तात्काळ थांबवावी, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। म्हणजे पेन्शन नसल्या कारणाने त्यांच्यावर अशी वेळ आली। 2005 पूर्वी नियुक्त, मी दिगंबर मोरे परभणीहून आलेला आहे। 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचारी आम्ही या ठिकाणी आहोत। आम्ही मागील 10 वर्षापासून सतत आंदोलन करत आहोत। आमच्या आंदोलनाची दखल घेऊन जे 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आणि 2005 नंतरचे जे कर्मचारी त्यांच्यासाठी DCPS शासनाने योजना आणली आणि आम्ही 2005 पूर्वीचे असल्यामुळे आम्हाला जुनी 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करणं अपेक्षित होतं। त्यासाठी मागील 10 वर्षापासून आमचा लढा चालू होता। मागील हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सभागृहात घोषित केलं की आम्ही जुनी पेन्शन योजना तुम्हाला सर्वांना देऊयात आणि ज्यांची मागणीच नव्हती ते त्यांनी एक वेळेस आंदोलन केलं नाही, काही नाही, म्हणजे कुठलीही मागणी नसताना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आणि जे आम्ही पोटतिडकीनं सतत ओरडत आहोत अशा आमच्या खाजगी संस्थेतील शाळेतील शिक्षक बांधवांना शासनानं वंचित ठेवलेलं आहे। आमची एकच शासनाकडे मागणी आहे की त्यांना दिली आमचं काही दुःख नाही, परंतु आमचं सुद्धा दुःख समजून घ्या। आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही 20-25 वर्षापासून जी सेवा करतो आणि आमची सेवा झालेली आहे। आम्ही 2005 पूर्वी नियुक्त आहोत, आम्हाला काही जणांना पेमेंट मिळालेले 2005 पूर्वी पगार तुम्ही दिलेला आहे, आमच्या नियुक्त्या आहेत, आमचे GPF आहेत, त्यानंतर आमच्या सगळ्या आम्हाला ज्या शासनाच्या जेव्हापासून नेमणूक झाली तेव्हापासून शासनाचे नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला लागू आहेत आणि आम्हाला पेन्शन पासून वंचित ठेवले जात आहे। त्यामुळे लवकरात लवकर आमचा सुद्धा विचार करावा आणि आम्हाला सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा प्रकारची शासनाला आमची विनंती आहे। आज 5 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। शासनानं आमच्या ह्या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर भविष्यात आम्हाला दुसरं हत्यार उपसून आमरण उपोषणाचा हत्यार उपसून जिल्ह्याच्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची वेळ आता आलेली आहे आणि ते सुद्धा आम्ही करायला तयार आहोत। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी। आपण कुठून? मी सांगलीवरून आलोय।
आपल्याला या आंदोलनामध्ये 5 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं याची सर्वात महत्वाची बाब अशी आहे की विनाअनुदान लोक काम का करायला लागली. शासनाची जबाबदारी आहे शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची. जर जबाबदारी तुमच्या तर जबाबदारी टाळू शकत नाही तुम्ही. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील स्वर्गीय वसंतदादांनी हे कायम विनाअनुदान तत्व आणलं. काय आणलं तत्व? तुमच्याकडे पैसा नव्हता, तुम्ही शिक्षण देऊ शकत नाही. समाजातील गोरगरीब मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर समाजामधल्या काही लोकांनी पदरची पदरमोड घालून या ठिकाणी शाळा चालवाव्यात आणि आमच्याकडे जेव्हा अनुदान पात्र इतके पैसे येतील तेव्हा तुम्हाला आम्ही अनुदान देऊ, ही सुरुवातीची संकल्पना होती. आणि खरं तर त्या संकल्पनेमधून सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष शाळा चालवल्यानंतर 3ऱ्या वर्षी तुमचं मूल्यांकन होत होतं. मूल्यांकन झाल्यानंतर तुम्हाला 25% त्याच वर्षी आणि मागलं 25% दिलं जात होतं. पुढच्या वर्षी 50%, त्यानंतर 75 आणि 100 ही पद्धती होती. परंतु नंतरच्या काळात आघाडीचं सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण सेवक हा नवीन पायंडा पाडला आणि त्या ठिकाणी आपल्या या शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी 3500, 5000 अशा टप्प्यानं 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट करू या पद्धतीने ते दिलं गेलं. आणि मग 2005 पूर्वी तुम्हाला जे काय आता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचं मगाशी सरांनी सांगितलं 2010ला तुम्ही निर्णय घेताय आणि पूर्व प्रभाव लक्षी पद्धतीनं 2005 पासून ज्या ठिकाणी जे 100% अनुदानावरती होते त्यांना तुम्ही आम्ही पेन्शन देणार म्हणून सांगताय. अहो मुळात जबाबदारी तुमची होती सगळ्यांना 100% पेन्शन देण्याची. आम्ही त्या ठिकाणी फुकट काम केलं 5-5 वर्षे, 5 वर्षे फुकट केलं. तेच खरं तर तुम्ही 25-50 या पद्धतीने देणं अपेक्षित होतं. त्याचे तुम्ही 5% केले, ते झालं शिवाय पेन्शन आमच्या तुम्ही हिरावून घेता. म्हणजे हा एक प्रकारे या शिक्षकांच्यावर अन्याय आहे. आणि खऱ्या अर्थानं फक्त निमशासकीय कर्मचारी म्हणून शासकीय आणि निमशासकीय मध्ये समान काम समान दाम हा नियम आहे. आणि समान काम समान दाम असताना एकाला तुम्ही पेन्शन देता आणि दुसऱ्याला वंचित ठेवता, हा घोर अन्याय आहे. खरं तर शासनाला कळायला हवं होतं की या ठिकाणी सगळ्यांना समान पेन्शन आणि सगळ्यांना समान दाम देणं गरजेचं होतं. परंतु ते दिलं गेलं नाही. आता उशीर झाला असला तर अजून सुद्धा शासनानं शहाणं व्हावं आणि सगळ्या लोकांच्या बरोबर या लोकांना हे देण्याची गरज आहे. अन्यथा आता आम्ही अशा टप्प्यावरती आलेलो आहोत. इथं आज आंदोलन करून आम्ही थांबणार नाही. भविष्यात जर शासनाने ह्याची जर दखल नाही घेतली तर आम्ही म्हणतोयच आम्ही या ठिकाणी आत्मदहन आंदोलन सुद्धा करू. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या 36 जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या 1 मेला सगळ्या पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन तसं देणार आहोत. आणि आम्ही साधारण 29 तारखेच्या दरम्यान आम्ही जिल्ह्यांच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत. आणि 1 तारखेला जर आमचा या ठिकाणचा लढा तुम्ही जर मान्य करत नसाल तर आम्हाला रॉकेट किंवा पेट्रोलचे कॅन घेऊन आमरण उपोषण करावं लागेल. अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी शासनाला निवेदन करू. इथे काही शिक्षिका पण आहेत. मॅडम आपण कुठून आलेले आहे? मी सेवानिवृत्त शिक्षिका सौ शीतल श्याम पिसाट, ठाणे जिल्हा शहापूर. मी सेवानिवृत्त झाली. सरकारने मला पेन्शन न देऊन माझा स्वाभिमानच काढून घेतलेला आहे. मी स्वाभिमानाने न जगावं, लाचार व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे की काय अशी मनात शंका येते. मला आमरण उपोषण करायची गरजच लागणार नाही. एका दिवस कदाचित टेन्शन घेऊन अटॅक सुद्धा येऊ शकतो. इतकी परिस्थिती वाईट होऊ शकते. स्त्रिया व्यक्त होतात, पुरुष व्यक्त होत नाही. इथे माझे बंधू आहेत काही, तेही तसेच करतील. 8-8, 9-9 वर्ष जर त्यांना पेन्शन नाही आहे तर ते काय करणार आहे. आता ताकद आम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये काम करतो, पण जेव्हा ताकद संपेल आणि हात पसरायची वेळ येईल तेव्हा तो स्वाभिमान गेलेला असेल आणि तेव्हा खूप वाईट वाटेल. आणि त्या आजारात कदाचित आम्ही जाऊ शकतो. तुमचं पेन्शन तुम्हालाच ठेवायला लागेल अशी वेळ येऊ देऊ नका. माझी सरकारला विनंती आहे की हे जे इथे सगळे आहेत आणि ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव्या एवढी विनंती आहे. उपोषणाला जवळपास शिक्षकांचं उपोषण या ठिकाणी मागण्यांसाठी चालू आहे व आज 5वा दिवस आहे. सरकारने या शिक्षकांच्या मागण्याकडे व्यवस्थित अशी दखल घ्यावी अशी आमच्या चॅनलच्या वतीने मी विनंती करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज गायकवाड, G7 न्यूज, आझाद मैदान, मुंबई. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो. वंदे मातरम, वंदे मातरम.
मालकीची नाही, कुणाच्या मालकीची पेन्शन आमच्या हक्काची 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 नाही, कुणाच्या मालकीची भारत माता की